शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कैरीची चटकदार चटणी आणि काकडीची झटपट कोशिंबीर करणार आहे। त्या कैरीच्या चटणीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते। हे जिरं आहे, गूळ आहे, कैरीचा किस आहे हा पावणा साधारण, दाण्याचं कूट आहे, मीठ आहे, तिखट आहे। पाऊण वाटी कैरीचा किस आपण घेतलेला आहे। कैरी पांढरी किंवा पिवळी कुठली असली तरी चालणार आहे। त्याच्यानंतर थोडंसं जिरं घालणार आहे आपण या चटणीला। नंतर थोडा दाण्याचं कूट घालायचं। चटणी मिळून येण्यासाठी 1-2 चमचे दाण्याचं कूट घातलं आहे। नंतर हे मीठ घालतोय आपण थोडं। तिखट घालायचं आणि गूळ घालायचं आपल्याला। ही पिवळट कैरी आहे, साल यात येऊ द्यायचं नाही किसताना। आणि पिवळट कैरी आहे त्यामुळे आपल्याला गूळ जरा कमी लागतो घ्यायचा। आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायची ही चटणी। ही चटणी आता सर्व करण्यासाठी तयार झाली आहे। दुसरा पदार्थ आपण काकडीची झटपट कोशिंबीर करतोय। त्यासाठी लागणारं साहित्य: साल काढून किसून घेतलेली ही काकडी आहे, साखर आहे, मीठ आहे आणि दही आहे। आता आपण हा जो काकडीचा किस आहे, काकडी किसलेली आहे, तो किस आपण घट्ट पिळून घ्यायचा, त्यातलं पाणी काढायचं। साल काढून काकडी किसलेली आहे आणि तो किस आपण पिळून घेतलेला। ते पाणी तुम्ही मीठ घालून किंवा तसंही पिऊ शकता। त्यात काकडीचा किस आहे त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं। नंतर तुम्हाला गोड आवडेल त्या प्रमाणात यात साखर घाला तुम्ही। आणि दही घालायचं आहे आता। दोन काकड्या किसून घेतलेल्या आणि साधारण 4 चमचे दही घातलेले आहेत आणि हे चमच्याने आपल्याला कालवायचं। या कोशिंबिरीला कुठली फोडणी द्यायची नाही, दाण्याचं कूट वगैरे काही घालायचं नाही यात। नुसतं काकडी, साखर, मीठ आणि दही। जेवायच्या वेळेला अगदी वेळेवर सुद्धा हे कोशिंबीर करता येते, म्हणून झटपट कोशिंबीर म्हटलं याला। ही तयार कोशिंबीर आपली भाजण्यासाठी।